मराठी मनोरंजन विश्वात स्वबळावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. एकांकिका, नाटके, मालिका यांपासून सुरुवात करून आज ते सुपरस्टार झाले आहेत. एका टॅक्सी ड्रायव्हरचा सामान्य मुलगा ते सुपरस्टार हा त्यांचा प्रवास प्रेरणादायक आहे. विनोदी भूमिकांमध्ये त्यांचा विशेष हातखंड आहे. ऑल द बेस्ट, सई रे सई यांच्यासारखी अजरामर नाटके असोत अथवा जत्रा, पछाडलेला, साडेमाडे 3, खबरदार, आता थांबायचं नाही यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट असोत, भरत जाधव गेली 30 वर्ष मराठी प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहेत. प्रत्येक कलाकाराला असे वाटते त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांच्या मुलांनी पुढे चालवावा. आपल्या आईवडिलांच्या क्षेत्रात काम करणेही मुलांना खूप सोयीचे देखील असते. मात्र भरत जाधव ह्यांची मुले ह्याला अपवाद आहेत. भरत जाधव ह्यांचा आरंभ आणि सुरभी या दोन्ही मुलांना अभिनयात रस नाही आहे. ते अभिनय सोडून वेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहेत. त्यांची मुलगी सुरभी ही डॉक्टर झाली असून ती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. भरत जाधव ह्यांच्या मुलांना जरी वडिलांच्या अभिनयाचा वारसा पुढे न्यायचा नसला तरी त्यांच्या घरातील एक व्यक्ती हे काम करत आहे. ती व्यक्ती म्हणजेच भरत जाधव ह्यांचा सख्ख्या भावाचा मुलगा हार्दिक जाधव. अभिनेता हार्दिक जाधव हा भरत जाधव ह्यांचा पुतण्या असून तो आता काकांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. हार्दिक नेहमीच आपल्या काकांना स्वतःचे आयडॉल मानतो. लहानपणापासून तो त्यांचे काम पाहत आलाय. यातूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अभिनयातच करिअर करण्याचे निश्चित केले. सुरुवातीला एकांकिका, नाटक या माध्यमात त्याने अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्रायोगिक नाटकात काही काळ काम केल्यानंतर त्याला भरत जाधव ह्यांनी स्वतःचे अस्तित्व या व्यावसायिक नाटकात काम करायची संधी दिली. या नाटकात भरत जाधव आणि चिन्मयी सुमित ह्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नाटकात काम केल्यानंतर पुढे त्याला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्याने कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका अंतरपाठमधून मालिका विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याच्या कामाचे विशेष कौतुकही झालं होतं. हार्दिक अभिनेता असण्याबरोबरच लेखक व दिग्दर्शकही आहे. दिल ड्रामा दुनियादारी आणि जबान संभाल के या चॅनलच्या माध्यमातून तो इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर कॉमेडी व्हिडिओ बनवत असतो. यात तो अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक अशा विविध भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. हार्दिकची आणखी एक खासियत म्हणजे तो उत्तम शेफ आहे. डेलिकसी द हाऊस ऑफ बिर्याणी नावाचा खाद्यगृह उद्योग तो चालवत आहे. सध्या हार्दिक सन मराठीवरील तू सोबती तरी अनोळखी या मालिकेत काम करत आहे. अशा प्रकारे हार्दिक जाधव आपले काका भरत जाधव ह्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे नेत आहे. नाटक, मालिका अशा दोन्ही माध्यमांत तो सध्या स्वतःची ओळख निर्माण करत आहे.